3 नंबरचा विद्यार्थी होतो. 1 नंबर पासून तर 3 नंबर पर्यंत. 5वीत पहिला नंबरचा पोरगा, दुसरीत समजा गेलो असतो तर 2 किंवा 3. मी 3 नंबरच्या पुढे पासच नाही झालो. पण बुड्याला आवडलं नाही, कारण 1, 2, 3च नंबर घेतो म्हणजे तू इकडे शेवटून मागचा नंबर घेतला असता त्या विचार केला असता. आणि म्हणून बुड्याला विचार केला वडिलांना का आता याने सांग्यात घेऊन जा, म्हणजे याने भजन आलं पाहिजे. आपण हरी विटला पांग पिटला गाडगे जेव्हा मला गुरु भेटला एवढंच शिकवलं. त्याने एवढंच येते म्हणजे 14 वर्ष शिकवलं, पण दुसरं काहीच नाही म्हणाल. याने कवाई नाही होत होती भजन. आणि म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे. या चतुर्पती नामाचा प्रचार करायचा आहे, प्रचार प्रसार करायचा आहे. आपण चतुर्पती नामाचे शिपाई आहोत. शिपायाचं काय काम आहे? रथ पुढं न्यायचं काम आहे. मग बाबासाहेबांनी सांगितलं होतं का बा हा रथ नाही इथपर्यंत आणला, पुढे न्या, मागं तरी नेलो नाही तर तिथं धरून तो कप्पा. म्हणजे तो विचार, तो आचार, तो सदाचार आपण अंगीकारला पाहिजे. प्रत्येक माणूस हा माणूस झाला पाहिजे. आणि त्यासाठी हे भजन आहे, माणूस बनवासाठी भजन आहे. आतापर्यंत आपण कोलसत होतो असं मला वाटतं. ते म्हणून काम काय कोलसावं, कारण आपण तो विचारच केला नाही, तो प्रकाशात टाकला नाही. आपल्या पूर्वजांना 7-7 पिढ्यापासून आमच्या सावंगीशी जुटलेले लोक आहेत, निगडीत आहे. 7-7 पिढ्यापासून निगडीत आहे. आणि आमच्या आता संपूर्ण पिढ्यात लोकांना माहित आहे. अवधूती भजनाच्या लोकांना पूर्ण पिढ्या माहित आहे आमच्या. उकंड्या, त्याचा बाप इथ्या, इथ्याचा बाप उकंड्या, उकंड्याचा पोरगा कृष्णाजी, कृष्णाजीचा संत चिंतू गोविंदा आधी 5वा पुन्हा अवधूत नामाची करे गर्जना. मग रावजी राहो उभे सावं, रुक्मिणी परावती होय. आरतीमध्ये अक्षर बाळाजी महाराजांनी वर्णन केलं, राहो उभे सावं, रावा सावाचं वर्णन केलं. पुन्हाजी महाराजाचं वर्णन केला, कृष्णा उभा देव उभा पुन्हा भक्त, राघोबा इसना आरती उवाळी तो, राया भेट दिली आम्हा. कृष्णा तू जग जीवनामध्ये. ते लोक त्यावेळेस तसे निर्माण झाले आणि त्यांनी ही चतुर्पतीची पताका पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि मधात मात्र हा रथ थांबला. आणि म्हणून हा रथ आता थांबायला नाही. आता रात महाराजांना सांगितलं आहे की आपल्याला पुढं जायचं आहे, आणखी पुढं जायचं आहे, आणखी पुढं जायचं आहे. कृष्णाजी महाराजांची वाणी लोकांना सांगायची आहे. तर कृष्णाजी महाराजांची वाणी कशी आहे, कशी आहे कृष्णाजी महाराजांची वाणी? ती कानोकानी गेली पाहिजे, ती लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. कृष्णाजीचं भजन म्हणजे काही वाचनाचं काम नाही. कारण कृष्णाजीनं काढली शाळा, नाही पाठी पुस्तक फळा. काढली शाळा, नाही पाठी पुस्तक फळा.
शिकवला गा हरिनामाचा धडा. आता इथे भक्कम लोक आहेत बरं, शिक्षक लोक, काही रिटायर आहे काही चालू आहे. चालू म्हणजे ते म्हणजे चालू कसं काय म्हटलं भाषावर माही बोलण्याची चालू तालुक्यातली भाषा. चालू मास्तर आणि रिटायर मास्तर म्हणजे बंद मास्तर असे मास्तर आहेत. तर कृष्णाजी महाराजांनी आपल्याला हरिनामाचा धडा शिकवला. म्हणून आता आपण पहिला धडा वाचतो का, कसा धडा शिकवला बा, काय शिकवलं, काय कृष्णाजीच्या वाणीमध्ये काय काय ची वाणी आहे कृष्णाजी. हे होय कृष्णाजीची वाणी, हे होय कृष्णाजीची वाणी, कृष्णाजीची वाणी, कृष्णाजीची वाणी. मी शेतकरी मी शेतकरी आणि तुम्ही शेतकरी. मग एका शेतकऱ्यानं 9 नंबरची ज्वारी पेरली. दुकानावर गेला आणि त्याला सांगितलं का बा याचं वाण चांगलं निघालं, पिके विचत. अकोल्यावाल्यानं नवीन वाण काढलं. मग त्यामध्ये काय नंबर आहे, 9 नंबर आहे. 9 नंबर चांगला असते, कारण आम्ही 9ला जरा जास्त महत्व देतो. मला वाटलं बरं आहे, मी पेरली. मग का भाऊ तुम्ही कशी घेऊन राहील तर म्हणे हो म्हणे आता 9 नंबरची घेतली म्हणे. 9 नंबर पकडते. ब्रह्माचा आकडा आहे म्हटलं, गेम जमन आपला. मी घेतली बा 9 नंबरची. मग हे काय काय घ्यायला लागतं, 18 घ्यायला. 18चा डोस द्या ना म्हणून चांगला. आणि मग द्या मग एक खेळ झाल्यावर त्याने युरिया. मग पहा म्हणे एवढाले तर खर्च पडते म्हणे चांगल्या थैलीवर. एवढालेच होते ना का भरला जेम गेम जमते आपला गेला. मी म्हटलं 2-4 थैल्या घेऊन घ्या, जेमला जमला आपला घ्या. कारण गणेश पाटलाचं नाव आलं म्हटलं, फोटो गिटो आला त्याने एकरी 22-25 क्विंटल ज्वारी पिकवली. तर तुम्ही आपल्याच्या मांग कृष्णाजीबाचं मांग याचं कामच नाही म्हणे, पुढंच जायचं काम आहे. हे मला काही लक्षात आलं नाही की आपलं मांग याचं काम नाही. कोणाच्या मागं जाऊ नको, मागं जायचं काम पुढं पुढं. पेरली ज्वारी, पाणी आलं, वांगरण वखरण झालं, सगळं झालं, सगळं केलं, बिलकुल ओके झालं. येतवाच केला, काशा गिशा येते. नारायण पाटला म्हटलं का म्हणे पुन्हा पेटवा लागते. पेटवा फुलं घातलेट घेता म्हणे पुन्हा पेटवा. घातलेट घेतले पुन्हा पेटवून टाकले. मग नक्षत्र आलं, लोकांच्या पेरण्या सुरू झाल्या. म्हणजे आता आपला गेम जमून जाय, आपण पेरणार पेरा. पेरलं, माझ्यावारी पेरली.
ज्वारी कोणती ज्वारी पेरली मस्त त्याने फेरमेर त्यांना निधून टाकला. मग म्हणतात गेली खरपाट. हे म्हणतात आता म्हणतो तू आपलं थांबलं होतं खरपाट पडली दिवशी होतं ते भजन थांबलं होतं म्हणतात त्याच्या गेली खरपाट. तशी त्याच्यावर गेली खरपाट गेली तर त्याचा सगळा पण आट्टा उकडा. आणि हे संभार कसा आला आपण ज्वारी पेरली आपल्यावर संभार कसा निघाला. कमाल झाली ना ते संभाराला आपल्यावर. लोक म्हणजे संभार नाही म्हणजे महाराज हे ज्याने म्हणजे टाऊपडा. टाऊपडा कसा आला तर पेरला नाही आता ज्वारी पेरली दाटपीठ पेरली टाऊपडा निघाला दाटपीठ. मग म्हणे लोक मी नेंदून टाकलं जमून काय घ्या. कवी म्हणे हा मामा जमते म्हणे घ्या. मी 2 डवरे जे काही पण तुम्ही काय पण मी 3 डवरे धरून मी त्याचा टाऊकड्याचा आपण हातच पाहून घेतली तू त्याची गाडी घेतली गेलो काय त्या टाऊकडा पोट्यातला गेला पण तसाच राहिला ना. तो काय त्या खांड्याला जेवण देते की कारण थांबलं होतं ते काम तिथं थांबलं होतं ना मागं होई ना कोणाच्या मागं मान गेल्यामुळे थांबलं काही काय झालं मग एकूण ते कोणाचं निघालं काही बेठ्या पाट्या हे पेटल्या काही निसवलंच नाही काही निसवलं काय याच्यावर पडली कानी घ्या ना म्हटलं हे कृष्णाची जीवानी जेवरीत निघली कानी. तर तसं हे कानीचं भजन नाही. कृष्णाजी महाराजाच्या वाणीत नाही मात्र कानी. वावरात पेरलं तर कानी पाहिजे पण भजनात कानी नाही. म्हणून हे कृष्णाची वाणी हे कृष्णाची वाणी वाणीत नाही निपजली कानी. आपण पेरलं तर टाऊकडाही निघाला आणि कानी निघाली संभारही म्हणतात झाला. ही कृष्णाची वाणी. आणि म्हणून हे पहिला धडा त्यानं शिकवला धडा पहिल्या वर्गातला धडा शिकता शिकता माणूस शिकते म्हणून मारता मारता शिकायला होते काय चलते काय पकडणे सुपचक काही अरे बोलवली बापू काही बावरी मीराबाई भजन काही बावरी बोलत नाही काय अशी निघाली कानी त्या ज्वारीमध्ये. परंतु कृष्णाजीच्या वाणीमध्ये कानी नाही हे लक्षात ठेवा. कृष्णाजीची वाणी होईल आणि म्हणूनच या वाणीकडे सगळ्याचे आता डोळे लागलेले आहे कान लागलेले आहे की कृष्णाजीच्या वाणीमध्ये काय काय सांगितलं. रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मात गेलो एका प्लॅटफॉर्मवर चाललो होतो. बंडू पाटील नारायण पाटील आणि 10-12 लोक गेलो होते मराठवाड्यात. तिकडे कुच ना आम्ही ते 9 टोप्या केले त्याचा विषय सुद्धा कारण विषय आहे ना आपलं काय कारण त्या दिवशी चिचकेलं सांगितलं काय चर्चा तर नेमकी चर्चा होऊन कमीत कमी ठेवली चर्चेचा विषय झाला. बयाबा म्हणजे चर्चेचा विषय. चर्चा होत्या जनलोक चर्चा करतील बया आल्याची गोष्ट राहा जनलोक चर्चा करतील बया करा चर्चा. मग त्या कोपऱ्यात चर्चा चालू होती. हेच होते ते अवधूत भजनावाले हेच होय ना ते याच्या भजनात जे सांगितलं तसंच होऊन राहिलं. काय घेऊन तर आपला जमला वाटतं आपला घेऊन जमला वाटतं आपल्या भजनात कानी नाही म्हणून मग आपला घेऊन जमून म्हणजे एका रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर एसटी स्टँडवर दवाखान्यात कुठं सुद्धा आम्ही तर तिकडे मराठवाड्यात गेलो अहमदनगर मध्ये त्या अहमदनगरमध्ये पारनेर तालुक्यामध्ये गेलो आम्ही. पारनेर तालुक्यामध्ये सांगायचं गाव तुम्ही देवाच्या गावचे असते नाहीतर बाकीचे गाव उत्तरचे आहे का कोण्या देवाच्या ते 2 घंटे नाही गाव त्या गावचे म्हणून तुम्ही म्हणजे आमची ओळख कमीत कमी अहमदनगर मध्ये पारनेर तालुक्यामध्ये सुद्धा आमची ओळख झालेली आहे. पिवळ्या टोपीची बाजारात विचारलं का तुम्ही देवाच्या गावचे सगळं गाव देवाचे आहे. एकही गाव बिगर देवाचं आहे का गाव काही जाऊ हनुमानजीचे मंदिर आहे तारा माय माता माय सगळे देवच आहे ना. दगडधोंड्याचे देव आपण निर्माणच केले आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ते सांगितलं आहे माणूस द्या माझं माणूस द्या माणूस मागता प्रभू दिसला
आणि म्हणून कृष्णाजी महाराजांनी सुद्धा माणूस मागितला, कारण माणूस तयार करण्याचं मागे तुम्हाला सांगितलं अवधूत भजन म्हणजे माणूस तयार करण्याचं काम. मानव आहेत बहुता परी आणि म्हणून पहिला माणूस मागणारा सावंग्याचा सावंगणार. त्यानं माणूसला माणूस, त्याला माणसं जोडायचे होते, त्याला माणूस पाहिजे होते. फक्त घरोघरी माणूस निर्माण झाला पाहिजे. माणूस केव्हा होते? जेव्हा त्याला माणुसकी कळली, जेव्हा त्याला मानवतावाद कळला, समता बंधुभाव न्याय आणि नीती हे होय चतुर पती. जेव्हा त्याला समता कळल, त्याला मैत्री कळल, प्रेम कळल, तेव्हा माणूस निर्माण होईल. आणि म्हणून तो माणूस भेटला पाहिजे, म्हणून तो माणूस मागितला राष्ट्रसंतांनी. आणि म्हणून राष्ट्रसंतांचा, गाडगे महाराजांचा आम्ही का सन्मान करतो? कारण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान आहे. स्वच्छता अभियान आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या नावावर प्रत्येक गावागावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. पण माणसाची नीती इतकी खराब झालेली आहे, माणूस इतका नीतिमत्तेने खराब झालेला आहे, त्याला आमिष द्यावं लागते. काय द्यावं लागते? आमिष. स्वच्छता करायसाठी त्याला आमिष द्यावं लागते. तुम्हाला जर ग्रामपंचायत मध्ये तुमचं गाव आदर्श करायचं असेल तर 3 लाख रुपये भेटते. 3 लाख रुपये. ज्या गावात स्वच्छता निर्माण होणार आहे, त्या गावामधले लोक निरोगी होतील, त्या गावामध्ये नंदनवन होईल, त्या गावामध्ये झाड लागले गेले तर जो वायू आपल्याला पाहिजे तो वायू आपल्याला भेटणार आहे. म्हणून एखाद्या पोट्ट्याला कसं सांगितलं, एखाद्या पोट्ट्याला एखाद्याला मला काय समजा, एखाद्याला पिढी प्यायचा असला, एखादा पोटा काय सांगते, एखाद्या पोट्ट्याला नातवाला इकडे हे सगळे इकडे ना का आबा, अरे इकडे, अरे ते भिंडल आणणं, एक डब्बी आणलं आबा, हे तर 4.5 रुपयाची होते. हाताने वाचले तुम्ही गोया खाई. म्हणजे प्रत्येक माणसाला आमिष दाखवा लागते. माणूस इतका नीतिमत्तेने खराब झालेला आहे, इतका नीतिमत्ता त्याची ढासळलेली आहे की आपल्या गावात स्वच्छता निर्माण करण्यासाठी, आपल्या गावाचं नंदनवन करण्यासाठी त्याला आमिष दाखवावं लागते. अशी स्थिती निर्माण झाली. आणि म्हणून गाडगे महाराजांना हे कळलं. म्हणून गाडगे महाराजांनी काय केलं? दया क्षमा शांती धरा गाडगे महाराजांना कृष्णाजी महाराजांचा आदेश झाला. गाडगे महाराज, गाडगे बाबा झोपले का? कारण गाडगे महाराज तसंच जागी होता.
झोपेचं सोंग नव्हतं घेतलं. झोपीचं ज्यानं सोंग घेतलं त्याने जागी करता येत नाही. झोपला माणूस जागी करता येते, ज्यानं सोंग घेतलं त्याने काही करता येत नाही. त्याने किती उठवलं तर म्हणजे नाही, मग थंडीत लागून नाही. म्हणून गाडगे महाराजाचं सोंग नव्हतं. गाडगे महाराज जागृत झालेले होते आणि म्हणून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. ते चालतं फिरतं विद्यापीठ आहे. गाडगे महाराज म्हणजे चालतं फिरतं लोकांचं विद्यापीठ. आणि म्हणून दया क्षमा शांती धरा सारंग धरा हृदय भरा आधे पुरुष येतील घरा करून जागा झाला. डेबुजी जागी कृष्णाने महाराजाचा आदेश झाला. देवले काय महाराज दया क्षमा शांती घेऊन तुम्हाला जायचं आहे, लोकांना सांगायचं आहे. म्हणून देवजी महाराज काय म्हणतात? देवजी महाराज म्हणतात महाराज हे त्रेता पुरता द्वापार नाही, याला म्हणतात कली. हे कलियुग आहे. कलियुग हे कलेचं युग आहे, कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये दंड्याशिवाय लोक ऐकत नाही. आता पोलिसाचं काय काम असतं? काही काम आहे का पोलिसाचं? पोलीस स्टेशन पोलिसाचं लोक ऐकत काही काम असतं नाही. म्हणून लोक तसे ऐकत नाही. दंड्यानं लोक ऐकत नाही. दंड्यानं तर लोक ऐकत नाही. तर लोकांना दया क्षमा शांतीचं काय काम लागते ना. आमच्या दुकानाला जेव्हा आवड जावं सुरू होते. हे हरिनामाचं दुकान आहे. म्हणून गाडगे महाराजांना सांगितलं महाराज कसं नाही. कसं